नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भयानक बॉम्बस्फोटात कमीत कमी 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 जण जखमी झालेत। पोलिसांच्या तपासानुसार एका कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा वापर करून हा आत्मघाती हल्ला केला गेला होता। प्रारंभिक अहवालानुसार हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला। राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अद्ययावत मतदार यादी जाहीर केली आहे। 1 जुलै 2025 रोजी प्रकाशित यादीनुसार राज्यातील एकूण मतदार संख्या 9,84,96,626 झाली आहे। मागील 7 महिन्यात 18.8 लाख नव्या मतदारांना नोंदणी झाली असून 4.9 लाखाची नावे यादीतून वगळण्यात आली आहे। मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास 14.7 लाख मतदारांची वाढ झाली आहे। मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली आहे। दिग्गजांचे आभार मानत असतानाच मिलिंद नार्वेकरांनी अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे यांचे आभार मानलेत। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। नार्वेकर यांनी निवडून आल्यावर त्यांच्या एक्स हँडलरवर याविषयीची पोस्ट केली आहे। त्यात त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत। चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉक्टर सत्येंद्र भुसारी यांचा 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजच्या सुमारास कसारा रेल्वे स्टेशन येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। डॉक्टर भुसारी यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे। लोढा ग्रुपचे विश्वस्त फसवणूक प्रकरणात मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडी कडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली। दरम्यान विनोद पाटील यांना चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात बोलावलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। प्रलंबित निकाल बाजूने लावण्यासाठी 15 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माझगाव कोर्टातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लिपिक चंद्रकांत वासुदेव यांच्यामार्फत त्यांनी लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी लिपिक चंद्रकांत वासुदेव याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे। नाशिकमधील निफाड तालुक्यातील देवगाव येथे दहशत निर्माण करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। मात्र या बिबट्याला इतरत्र सोडण्याऐवजी तातडीने ठार करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची माहिती समोर येते। संकेतस्थळात सध्या काही बदल सुरू आहेत आणि हे बदल पूर्ण झाल्यानंतर केवायसीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं अदिती तटकरे यांनी सांगितलंय। दरम्यान केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे। या पार्श्वभूमीवर महिलांनी लवकरात लवकर केवायसी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। संकेतस्थळातील सुधारणा झाल्यानंतर भविष्यात केवायसीची मुदत वाढवावी अशी मागणीही केली जात आहे। इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटानंतर श्रीलंका क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले। यामुळे 8 खेळाडूंनी पाकिस्तानमधील दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतलाय। आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा आहे की श्रीलंका संघ आज पाकिस्तान सोडू शकतो, मात्र अद्याप या निर्णयाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही। बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते। एका शो मध्ये तिने नुकतंच लग्नाबद्दल हटके मत मांडलंय। काजोलच्या म्हणण्यानुसार प्रत्येक लग्नाची एक एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि त्यात काही रिन्युएबल ऑप्शन्सही असाव्यात। या विधानामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे। शो मध्ये कृती सनन आणि विकी कौशलसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।